संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संस्थगित, दोन्ही सभागृहात विधायक कामकाज झाल्याची दोन्ही सभागृहांच्या सभापतींची माहिती। विकसित भारताच्या संकल्पाला ग्रामीण विकासासोबत जोडणारं जी-रामजी विधेयक संसदेत काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर मंजूर। विधेयकाच्या विरोधात विरोधकांचा जोरदार गदारोळ आणि सभात्याग। अणुऊर्जा विषयक सुधारणा शांती विधेयकाला देखील संसदेची मंजुरी। देश आणि जगाच्या स्वच्छ हरित भवितव्याला निर्णायक बळ मिळण्याचा पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। लोकसेवा आयोगानं समतेच्या आदर्शांचं अनुसरण करण्याबरोबरच या आदर्शांची फलनिष्पत्ती साध्य करण्यासाठी देखील प्रयत्नशील राहावं, राष्ट्रपतींचं आवाहन। भारत ओमान दरम्यान CETA म्हणजे सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी। करारामुळे दोन्ही देशात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी संधींची नवी दारं होणार खुली। CETA सह भारत ओमान दरम्यान 7 सामंजस्य करार, सागरी वारसा, कृषी, उच्च शिक्षण आणि उद्योग विषयक करारांचा समावेश। पंतप्रधानांना ओमानच्या सुलतानांकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान। आफ्रिकन देशांशी संबंध दृढ करण्यासाठी नवी मुंबईत 54 मजली स्वतंत्र इमारत उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन समारंभात घोषणा। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना आज अहमदाबाद इथं होणार। संध्याकाळी 7 वाजता होणार सुरुवात। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे।